नमस्कार. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे श्रीकला आणि रत्नाचं थोडंसं वाचतं, कारण की रत्ना इंदूची तारीफ करते. त्यानंतर श्रीकला तिच्याबद्दल सगळं कटकारस्थान रचते की बाबा आता आपल्याला इंदू बाबतीत खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. मीनवाईल इंदू इकडे व्यंकू महाराजांसमोर शाळेचं नाव घेतात आणि तेव्हा जाऊन व्यंकू महाराज शाळेला यायला तयार होणार आहेत, कारण की इंदू त्यांचे पाय बी धरते. मीनवाईल इकडे मोठ्या बाई थोडाफार नाटक सुरू करतात, पण श्रीकला त्या नाटकामध्ये काही फसत नसते. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे रत्ना विचारत असते, काय ग त्या उद्घाटन कार्यक्रमाचं काय करायचं आहे. तेव्हा ती म्हणते तो कार्यक्रम आपल्याला उद्ध्वस्त करायचा आहे. तेव्हा रत्ना म्हणते मानायला पाहिजे या पोरीला, म्हणजे एवढे सगळे संकट येऊन सुद्धा या मुलीने शाळा ओपन केलीच ना. तेव्हा श्रीकला म्हणाले, हे बघ त्या इंद्रायणीचं माझ्यासमोर कौतुक करायचं नाही, ती किती शाणी आहे ना हे मला सुद्धा माहिती आहे. तेव्हा तिने माझ्या बाबांच्या बाबतीत काय काय केलं आहे ना ते बिलकुल विसरायचं नाही. तेव्हा रत्ना म्हणते, अगं मी तिचं कौतुक करत नव्हती, मी तुला सत्य परिस्थिती सांगते, त्यामध्ये एवढं चिडचिड करायची काय गरज आहे. तू सांग ना काय प्लॅन आहे. तेव्हा ती म्हणते, प्लॅन तर असा आहे की ती शाळा ज्या दिवशी उघडेल ना त्याच दिवशी ती बंद पडायला पाहिजे. उद्घाटनाच्या दिवशी असं काहीतरी घडेल ना ज्यामुळे त्या शाळेमध्ये कोणी ॲडमिशन घेण्याचा विचार सुद्धा करणार नाही, कारण की हिला खूप माज आहे ना, शाळेच्या नावावरती खूप उडते ना. हिचं सगळं जे उडणं आहे ना ते मी सगळं काही बर्बाद करेल, पण तू बघच आता मी काय काय करते. तेव्हा रत्ना विचारते, काय करायचं आहे तू मला सांग ना. तेव्हा ती म्हणते, मी तुला जे जे सांगते ना ते सगळं तू कर, म्हणजे कसं आपला प्लॅन नक्कीच सक्सेसफुल होईल. श्रीकला लगेच तिला सगळा प्लॅन सांगायला लागते आणि तो प्लॅन ऐकल्यानंतर रत्ना खूप खुश होऊन म्हणायला लागते, हा प्लॅन तर खूप मस्त आहे, मी लगेच कामाला लागते. श्रीकला सुद्धा खूप खुश झालेली असते. तर दुसरीकडे व्यंकू महाराज इकडे मंदिराच्या बाहेर निघत असतात. तेवढ्यात इंदू त्यांना अडवते आणि म्हणते, महाराज तुम्ही माझ्याचमुळे शाळेच्या उद्घाटनाला येणार नाही ना. तेव्हा ते म्हणतात, असं काही कारण नाही आहे ग, पण माझी इच्छा नाही आहे. तेव्हा ती म्हणते, ज्या शाळेसाठी सगळ्यांनीच एवढी धडपड केली आहे, तुम्ही स्वतःने सुद्धा इतकी धडपड केली, आज ती शाळा ओपन होणार आहे आणि तुम्हालाच त्या शाळेच्या कार्यक्रमाला यायचं नाही, हे काही बरोबर वाटत नाही ना. तेव्हा ते म्हणतात, कसं आहे माहिती का इंदू, जेव्हा शाळा उभारायची होती ना तेव्हा गोष्टी वेगळ्या होता, आता तू सुद्धा ती राहिली नाही ना, मग तसंच कसं काय वागून चालेल, म्हणून आता तरी माझी बिलकुल इच्छा नाही त्या शाळेच्या कार्यक्रमाला यायची. तेव्हा इंदू त्यांना अडवते आणि म्हणते, तुम्हाला माहितीये का महाराज शाळेचं नाव काय आहे. ते म्हणजे डॉक्टर गोपाळ दिग्रसकर विद्यालय हे आपल्या शाळेचं नाव आहे. आणि शाळेच्या नावासाठीच मला असं वाटते गोपाळसारखा आपल्या गावामध्ये कोणी शिक्षणाचा ध्यास घेणार नव्हता, त्याने शिक्षणासाठी खूप काबाड कष्ट केले आहेत आणि तेव्हा जाऊन तो डॉक्टर बनला, म्हणून मला असं वाटते तुम्हाला त्याच्यासाठी का होईना शाळेच्या उद्घाटनाला यायला पाहिजे. मी तुमचे पाय धरते, माझा राग तुम्ही शाळेवरती काढू नका, प्लीज एकदा तरी समजून घ्या आणि प्लीज शाळेसाठी तुम्ही येण्याचा प्रयत्न करा, स्पेशली गोपाळच्या नावासाठी तरी. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला वर उचलतात आणि म्हणायला, तर ठीक आहे, काही हरकत नाही, मी यायला तयार आहे. व्यंकू महाराज तिथून निघून जातात. तेव्हा जाऊन इंदूला धीर आलेला असतो की फायनली आता व्यंकू महाराज सुद्धा शाळेच्या कार्यक्रमाला येणार आहेत. थोड्या वेळानंतर इकडे सगळे जेवायला बसलेले असतात. नारायणीताई जेवण वाढत असते. ते बघता मोठ्या बाई म्हणायला लागतात, काय ग तुला वाढायची काय गरज आहे, ही आहे ना ही सगळ्यांसाठी वाढेल. तेव्हा नारायणीताई म्हणतात, असं कशाला आई, सगळं काम तिच्या एकटीवरतीच टाकणं बरोबर नाही आहे ना. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, तिला काय धाड भरली आहे का, करू दे ना, घरची 4 कामं केली तर काही वाईट होणार नाही. खरं म्हटलं तर मुलीने आई बापाच्या घरी येऊन मस्तपैकी तूप रोटी खायची असती आणि एन्जॉय करायचं असतं, घरची कामं करायची बिलकुल गरज नाही आहे. खरं म्हटलं तर हिची लायकी तरी होती का आपल्या घरात येऊन 4 गोष्टी खायच्या. खरं म्हटलं तर हिच्यावरती मला विश्वास सुद्धा उरला नाही. श्रीकलाला त्यांचं म्हणणं काही पटत नसतं. तेवढ्यात शकुंतला काकी म्हणतात, कशाला मोठ्या बाई जुन्या गोष्टी काढताय. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, मी काही चुकीचं बोलते का, तुम्हीच सांगा ना मला, यांच्या घरची अवस्था कशी होती, खायचेही लाले होते, तेव्हा मी माझ्या घरची हिला सून करून घेतली, पण हिने मलाच भुळीस घातलं ना. त्या श्रीकलाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी फसवल्या आणि श्रीकलाच्या बाबतीत किती चुकीचं मला भडकवलं ना. त्या दिवशी हिनेच
हिने श्रीकलाची ती बॅग चेक केली होती आणि त्या पापामध्ये मी सुद्धा भागीदार झाली. तुला खरं सांगते शकुंतला, त्या दिवसापासून मला अन्न काही गोड लागत नाही. तेव्हा शकुंतला की म्हणतात, मोठ्या भाई जाऊ दे, जे झालं ते झालं, आता तुम्ही प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका. तेव्हा ते म्हणतात, काय मनाला लावून घेऊ नको, मी तर खरंच बोलते ना, ही मुलगी वाटते तेवढी साधी नाही आहे. श्रीकला तू जेव ग, तुला काही हवं आहे का? अच्छा तुला तूप हवं आहे का? त्या लगेच इंदूला सांगायला लागतात, इंदू जरा तूप घे, तिला तूप वाढ. इंदू त्यांच्याकडे रागाने बघत असते. ते बघता मोठ्या बाई म्हणायला लागतात, काय ग माझ्याकडे रागात बघते का? सांगितलं तेवढं काम कर, उगाच नखरे करायचे नाही. इंदू लगेच मागे जाते आणि तूप घ्यायला लागते. तेव्हा श्रीकला मनातल्या मनात विचार करते, काय ग मसंदोत्रे, तुला काय वाटलं तुझ्या छोट्या आणि खोट्या नाटकामध्ये मी फसणार आहे का? तुझ्या प्रत्येक नाटकाला मी चांगलीच ओळखून आहे. तू मला लिंबू टिंबू समजत असशील, पण मी खूप हुशार आहे. खरं म्हटलं तर तुला आठवण असेल ना, मी कसं त्या दिवशी तुला अर्क पाजून माझ्या तालावरती नाचवलं होतं. त्याच दिवशी तुझा जीव गेला असता ना तर जास्त चांगलं झालं असतं. म्हणजे तुझी फालतूची नाटकं आहेत ना ती बघायची माझ्यावरती दिवस आलेले असते. पण ठीक आहे, जे काही असो ते सगळं ॲडजस्ट तर करायला लागेल. इंदू लगेच इकडे तिच्या कामाला लागते. तर दुसरीकडे एक माणूस रत्नाच्या जवळ आलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, सॉरी थोडा वेळ झाला. तेव्हा ती विचारते, काय रे तुला कितीला यायला सांगितलं होतं, एवढा उशीर होतो का? तेव्हा तो म्हणतो, जरा कामामध्ये होतो. पण सांगा ना तुम्ही हे काम मला का करायला सांगितलं आहे? तेव्हा ते विचारते, मला दाखव, तू तुझं काम आणलं आहे ना. त्याने एक मस्त असा काळा असा साप आणलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, हा विषारी साप आहे आणि जर विचार केला ना तर हा कोणाचा जागी जीव सुद्धा घेऊ शकतो. तेव्हा रत्ना म्हणते, मस्त काम केलं, आता मी जिथे सांगेल ना तिथे तुला याला सोडायचं आहे. तेव्हा तो विचारतो, सोडायचं आहे म्हणजे? हा कोणाला चावला तर तो सुद्धा पाणी सुद्धा मागणार नाही. तेव्हा ती म्हणते, ते नंतर बघू रे, मी सांगते तेवढं कर, आत्ता इथून निघून जा. मी जेव्हा बोलवेल ना तेव्हा हे घेऊन तिथे यायचं आहे. तेव्हा तो लगेच तिथून निघून जातो. ती लगेच श्रीकलाला कॉल करते आणि म्हणते, आपलं काम झालं आहे, आता तू तुझ्या पुढच्या इशाऱ्यावरती पुढचं काम होऊन जाईल. त्या दोघी खूप खुश झालेले असतात. तर दुसरीकडे शाळेच्या उद्घाटनाची तयारी सुरू असते. बोर्ड लागलेला असतो, डॉक्टर गोपाळ दिग्रसकर विद्यालय, प्राथमिक विद्यालय विठूची वाडी. हे सगळं बघून सगळे थोडे भावुक झालेले असतात. इंदू अधोक्षसच्या डोळ्यात तर पाणी आलेले असतं. पप्या म्हणायला लागतो, आज खरं गोपाळची खूप आठवण येत आहे. गोपाळला शाळेचा आणि सगळ्या गोष्टींचा किती ध्यास होता ना, आज त्याचं नाव तर लागलं आहे पण त्याची कमतरता आज जाणून येत आहे. तेव्हा अधोक्षस म्हणायला लागतो, माझा दादा होता आणि खरंच तो खूप चांगला डॉक्टर सुद्धा होता. इंदू ही खूप भावुक झालेली असते. तेवढ्यात बाकी सगळे जण जमतात, झेंडावंदन होतो आणि बाकी जोरजोरात गोपाळची शाळा म्हणून खूप जयकार करत असतात. पण श्रीकलाला हे फारसं काही पटलेलं नसतं. तिच्या चेहऱ्यावरती बिलकुल आनंद नसतो. इकडे माले गुरुजी म्हणायला लागतात, आज आपल्या गोपाळच्या नावाने शाळेमध्ये खूप मोठी शाळा उघडली आहे. खरं म्हटलं तर या गावामध्ये शाळा ओपन होईल असं कोणाला वाटलंच नव्हतं, पण आपल्या फंट्या गँगच्या प्रयत्नांमुळे हे सगळं झालं आहे. त्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा इंदू म्हणते, चला आता आपण पुढच्या तयारीला लागू. व्यंकू महाराज तुम्ही पहिले आता उद्घाटन करून घ्या. व्यंकू महाराज लगेच रिबीन कापतात आणि शाळेच्या नावाचा जयघोष सुरू होतो. सगळे जोरजोरात टाळ्या वाजवत असतात. पण श्रीकला वेगळ्याच झोनमध्ये असते आणि ती विचार करते, जाऊ दे यांचं जे चालले ते चालते, पण इंद्रायणीचा जयघोष होतोय ना तो मी लवकरच कमी करेल. तेवढ्यात महाले गुरुजी म्हणायला लागतात, एक काम करा व्यंकू महाराज, तुम्ही जरा 2 शब्द बोला म्हणजे लोकांना छान वाटेल. तिथे एक गोपाळचा फोटो सुद्धा लावलेला असतो आणि ते बघून सगळे थोडे इमोशनल झालेले असतात. इकडे व्यंकू महाराज भाषणाला सुरुवात करतात आणि ते म्हणायला लागतात, आपल्या गावासाठी शाळा उभी करणे हे सगळ्यांचं ध्यास होतं आणि तो ध्यास आज पूर्ण झाला आहे. यासाठी स्पेशली फंट्या गँगचं मी मनापासून आभार मानेन. यातल्या प्रत्येक मेंबरनी प्रत्येक सिच्युएशनमध्ये आपल्या शाळेसाठी खूप मेहनत केली आहे. म्हणजे शाळेची जमीन मिळवण्यापासून ते बांधकामापर्यंत पैसे जुळवण्यापासून सगळ्यांनी यासाठी खूप काबाड कष्ट केले आहेत. तेव्हा श्रीकलाचं लक्ष त्या माणसाला शोधत असतं की हा माणूस अजून आला कसा नाही. इकडे व्यंकू महाराजांचं भाषण सुरू असतं की गावामध्ये शाळा आली त्यामुळे आपल्या गावाचं कल्याण होईल, आपल्या गावातल्या लोकांना थोडी सद्बुद्धी येईल आणि त्याच प्रकारे गावातलं जे भविष्य आहे ते पुढे जाईल. आणि यासाठी इंदू म्हणा, अधोक्षज म्हणा,
पप्प्या, इम्रान सगळ्यांनी मनापासून खूप प्रयत्न केले आहेत आणि या सगळ्या प्रयत्नांमध्ये महाले गुरुजींनी त्यांना खूप पाठिंबा दिला आहे. त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला त्यांनी त्यांचं मोलाचं मार्गदर्शन दिलं आहे आणि आज ही शाळा जी ओपन झाली आहे ना, त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होत आहे. तेवढ्या तिकडे तो माणूस आलेला असतो, तो गाड्यांच्या मागे लपतो आणि हळुवारपणे थोडा पुढे येतो. तेवढ्या श्रीकला इकडे सगळीकडे बघते आणि ती सुद्धा त्या माणसाला बघून खूप खुश होऊन जाते. लगेच ती इकडे इशारा करते की तू तुझ्या कामाला लाग. तो लगेच त्याच्यातून सापाची पेटी बाहेर काढतो. इकडे इंदू आदुक्षण बाकी सगळे भाषणामध्ये थोडे बिझी असतात. तेव्हा श्रीकला विचार करायला लागते, आता इंदूचं कौतुक होऊ दे. खरं म्हटलं तर इंद्रायणी, त्या तुझा बेस्ट फ्रेंड गोपाळ आहे ना, त्याला मीच मारला आहे आणि आता त्याच्या नावाची जी शाळा आहे ना, त्याला सुद्धा मीच उद्ध्वस्त करेल ग. तू थोडासा वेट कर. आज पहिला दिवस, शेवटचा दिवस नाही झाला ना तर मी सुद्धा श्रीकला नाही आहे. बघ आता मी काय करते. ती लगेच त्याला पुढे काम करण्याचा इशारा करते. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत शकुंतला की म्हणत असतात, इंदू मी तुझ्याकडून काही मागू का? तेव्हा इंदू म्हणते, मागा ना, तुम्हाला काय हवं आहे ते मी नक्कीच देईल. तेव्हा ते म्हणतात, खरंच देशील ना? मला तुझ्याकडून एक गोष्ट हवी आहे. शाळेच्या संचालकपदी मला असं वाटते तुला श्रीकलाला नेमायला पाहिजे. तेव्हा इंदू म्हणते, संचालकपदी आणि श्रीकलाला? हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा ते म्हणतात, मी बरोबरच बोलत आहे. तिला ते पद मिळायला पाहिजे. जर तूने तिला ते पद दिलं नाही ना तर मी यांना सांगेल की शाळेच्या पदावरून त्यांना राजीनामा द्यायला. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता शकुंतला काकीला पुन्हा श्रीकलाने जाळ्यात तरवडून नवीन कटकारस्थान रचलं आहे. खरंच इंदू या कटकारस्थानावरती काही मार्ग काढू शकेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.